गेल्या आठवड्याभरात तुरीचे प्रति क्विंटल दर 10,000वरून थेट 12,000वर पोहोचली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी किमान 12,400 तर कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। बाजारात तुरीच्या दरात मालाची कमतरता निर्माण झाल्यानं दरवाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात तुरीच्या दरवाढीनं झाली आहे। गेल्या 7 एप्रिलला अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 2,667 क्विंटल तुरीची आवक झाली। किमान 10,100, कमाल 10,803 रुपये तर सरासरी 10,451 रुपये दर मिळाला होता। आता कमाल दरानं 12,000चा पल्ला गाठलाय। मार्च अखेरपर्यंत बाजारात मिश्र स्वरूपाच्या तुरींची आवक झाली। आता 30% माल दर्जेदार आहे, उर्वरित 70% माल दुय्यम आहे। त्यामुळे चांगल्या मालाला आता अधिक भाव मिळू लागल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। दरवाढीमुळे चांगल्या मालाची कमी प्रमाणात आवक होते हे महत्त्वाचे कारण आहे। डाळीसाठी लागणारी दर्जेदार तूर कमी प्रमाणात येत आहे। चांगल्या देशी तुरीचा तुटवडा हे दरवाढीच्या तेजी मागील प्रमुख कारण आहे। मागणी अधिक असताना माल मिळत नसल्यानं उद्योगांकडेही पूर्वीचा साठा शिल्लक राहिला नाही। सरासरी दर 8 ते 8.5 हजारांपर्यंत पोहोचले होते। या वर्षात तुरीचे अपेक्षित उत्पादन झालेले नाही। काही शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केली होती। आता दर वाढू लागल्यानं बाजारात शेतकरी तूर विक्रीसाठी आणू लागले आहे।